कार्यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज 26 जानेवारी 2026 आपल्या भारतीय लोकशाहीचा 77वा प्रजासत्ताक दिन। हा दिवस एका तारखेचा उत्सव नाही, तर तो आम्ही भारताचे लोक म्हणून एकत्र येण्याचा आणि आपल्या लोकशाहीचा गौरव करण्याचा सोहळा आहे। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकातील भारताचे नागरिक आहोत। आजचा भारत हा केवळ नकाशावरचा एक देश राहिला नाही, तर तो सत्तेत उतरवण्यासाठी अहोरात्र कष्ट करायला लागले। विकसित भारत हे केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर ते आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। जेव्हा एक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो, जेव्हा एक नागरिक नियमांचे पालन करतो आणि जेव्हा आपण भ्रष्टाचार व अस्वच्छतेविरुद्ध उभे राहतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करतो। चला तर मग आपल्या बुद्धीचा आणि शक्तीचा वापर स्वतःच्या प्रगतीसोबतच देशाच्या प्रगतीसाठी करूया। गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर कावळ्याची जात सोडावे लागेल। गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर कावळ्याची जात सोडावे लागेल। भारताला महासत्ता बनवायची असेल तर आपल्याला आळस सोडावा लागेल, आपल्याला आळस सोडावा लागेल। ज्यांच्या रक्तामध्ये देशप्रेम असतं त्यांनाच खरी स्वातंत्र्याची किंमत कळते। ज्यांच्या रक्तामध्ये देशप्रेम असतं त्यांनाच खरी स्वातंत्र्याची किंमत कळते। आपण नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहोत। आपण नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहोत। संविधान आपल्याला हक्क देतं, आपल्याला हक्क देतं, पण आपली मेहनत देशाला प्रगती देते। शेवटी इतकंच म्हणतो, मार्गात येतील अडथळे हजारो, मार्गात येतील अडथळे हजारो, पाऊल मागे टाकायचे नाही। झुकतील डोंगरही समोर, पण ध्येय कधी सोडायचे नाही, ध्येय कधी सोडायचे नाही। चला तर मग आपल्या घामाच्या मातीला सुजलाम सुफलाम बनवूया। येणाऱ्या काळामध्ये भारताला पुन्हा एकदा विश्वगुरु म्हणून मिळवूया। शेवटी इतकंच म्हणतो, उत्तुंग आमची प्रगती तिरंगा झळके नभी, उत्तुंग आमची प्रगती तिरंगा झळके नभी, अभिमानाने गाऊ गाणी भारत माता ही आमची। भारत माता की जय, भारत माता की जय। प्रजासत्ताक दिन चिराय हो, प्रजासत्ताक दिन चिराय हो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।